मार्गशीर्ष गुरुवार आले आहेत. त्यासाठी एक वेगळा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या पोळ्या. त्यासाठी ओल्या नारळाचं सारण करून घेऊया. जसं आपण मोदकाला सारण बनवतो तसंच सारण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर पोळीसाठी कणिक भिजवून घ्यायची. कणिक भिजवताना त्यामध्ये थोडासा रवा घालायला विसरू नका. त्यानंतर आपण एक छोटी चपाती लाटून घेतली आहे. आणखी एक छोटी चपाती आपण लाटून घेऊया आणि त्यामध्ये मधोमध अगदी सारण भरून घ्यायचं आणि त्यावर दुसरी चपाती आपण तशीच ठेवून देऊ आणि सगळीकडून प्रेस करून घेऊया. बघू शकता. आणि जे राहिलेलं आपलं साईडला पीठ होतं म्हणजे जी आपली पोळी लाटली होती ती त्यालाच फोल्ड करून आपण आता लाटण्यासाठी सुरुवात करूया. हलक्या हाताने छान असे लाटून घेतले. त्यानंतर तवा तापला होता. त्यावर तूप घ्यायचं आणि पोळी आपली भाजण्यासाठी घ्यायची. जो आपण फोल्ड केलेला भाग होता तो वर घेतला आहे. जेणेकरून जो गूळ असेल तो आपला लगेचच तव्याला चिकटला जाणार नाही. त्यामुळे छान अशी पोळी भाजून घ्यायची तुपावर. कशी वाटली ओल्या नारळाची पोळी?